अंदुरा येथे निष्पाप युवक गौरव गणेश बावस्कर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीकडून करण्यात आलेली निर्घृण हत्या हा संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारा प्रकार घडला आहे। या भयंकर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निंबाफाटा येथे भव्य श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार निषेध नोंदवला। श्री विठ्ठल कुणबी समाज अकोला जिल्हा मंडळाचे सचिव सुरेश फाळके, सकल हिंदू समाज प्रतिनिधी उमेश जाधव, अनिकेत बेंडे, आमदार नितीन देशमुख, राजेश वैराडे, राजू डाबेराव, विशाल मोरखडे, निंबाफाटा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संजय रोहनकार मान्यवरांनी एकत्र येऊन स्वर्गवासी गौरव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली। कार्यक्रमाच्या प्रमुख क्षणी गौरवची बहीण मंचावर बोलण्यासाठी उभी राहिली। भाऊच्या स्मृतींनी गहिवरलेल्या आवाजात तिने आपले दुःख व्यक्त करताना वातावरण शोकमय झाले। तिने अश्रू ढाळत सांगितले, माझा भाऊ निष्पाप होता, त्याने कुणाचे वाईट केले नव्हते, तरीही काही गुन्हेगारांनी त्याला आमच्यापासून हिरावून नेले। आमच्या कुटुंबावर जे अत्याचार झाले ते कुणाच्याही घरात घडू नये। समाजाने एकत्र येऊन अशा गुन्हेगारांना थांबवले पाहिजे, तरच माझ्या भावाच्या आत्म्यास खरी श्रद्धांजली ठरेल। तिच्या या भावनिक शब्दांनी संपूर्ण सभा काही क्षण शांत झाली। नाही भेटले त्याला श्रद्धांजली मिळायलाच पाहिजे, त्याला फाशी व्हायलाच पाहिजे, त्यांना तिघांना भी फाशी व्हायला पाहिजे। कारण की त्यांचा जीव खूप तडपू गेलेला आहे, चाकूचे वार गेले त्यांच्यावर, याची काय गलती होती, त्यांनी एवढे वार कसे केले त्याच्यावर, त्याची गलती नसताना आम्हाला कोण राहिलं नाही आहे। माझी आई आमचा गौरव अर्धा तास तर लोक होते तेव्हा त्याच्या हात ठेवून द्यायचे, कोणी तिला आवाज द्यायला पाहिजे, आम्हाला काय पाहिजे नाही। याच्यावर आमच्या गौरवला सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे। आमचं घर वसार पडलं, हे सगळं कडकडली विनंती करतो, त्याला तशीच शिक्षा झाली पाहिजे, तो तसंच तडपडला पाहिजे। खरं तर कोणताही दोष नसताना, भांडण चालू असताना भांडण परिसरामध्ये झालं नाही पाहिजे। भांडण मिटवण्यासाठी जाणाऱ्याची जर हत्या होते तर भविष्यात कुठं जर काही अशी घटना झाली तर कोण पुढाकार घेईल भांडण आवरण्यासाठी। म्हणून भांडण चालू असताना काही निष्पास, काही दोष नसताना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन त्याच्यावर 7-8 वार केले चाकूच्या हल्ल्याने, अशा लोकांचा तर मी पहिले निषेध करतो, पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। हीच मागणी या परिसरातील सर्व लोकांची आणि आमची सुद्धा आहे। उपस्थित नागरिक, महिला वर्ग आणि तरुणांचे डोळे पाणावले। वातावरणात शोक आणि संताप यांचा मिलाप निर्माण झाला। यावेळी नागरिकांनी मागण्या मांडल्या। गावात गस्त आणि पोलिसांची उपस्थिती वाढवावी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवावी, तरुणांमध्ये गुन्हेगारी टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे, आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, तसेच शाळा, कॉलेजमध्ये व बस स्टँडवर CCTV कॅमेरे बसवावेत। सभेत सर्व वक्त्यांनी एकमुखाने सांगितले की गौरव सारख्या मध्यस्थी करणाऱ्या निर्दोष युवकाचा बळी युवकांचा बळी पुन्हा जाणार नाही। समाज एकत्र आला तर गुन्हेगारांना उचलून धरायला जागा उरणार नाही। प्रतिनिधी आशिष वानखडे।